हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MSCET आणि NTUGC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करणार आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. म्हणजेच पेपर फर्स्टमध्ये जे पण 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट कन्सेप्च्युअली आपण कव्हर करतो. त्याचबरोबर पेपर फर्स्ट संदर्भात पूर्णपणे MCQज प्रॅक्टिस या कोर्समध्ये कव्हर करून घेतली जाते. त्याच संदर्भात डेमो का प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातात. म्हणजेच पेपर फर्स्ट एंटायर तुमचा या कोर्समध्ये कव्हर होतो. अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडत नाही. हा कोर्स नेमकं कसा असेल, यामध्ये काय भेटेल, हे आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर फ्रेंड, आपला जो कोर्स आहे हा कोर्स MSCET एक्झाम 2026 आणि NTUGC नेट एक्झाम जो नेक्स्ट होईल त्यासाठी कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्ण सिलेबस तुम्हाला कव्हर करून दिला जाणार आहे. विथआउट एनी अदर मटेरियल रेफर करता हा कोर्स जरी तुम्ही प्रॉपरली पाहिला तरी पण तुमचा पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे कव्हर होईल. फ्रेंड, या कोर्सचा वापर करून खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगले रिझल्ट मिळवलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2023 मध्ये खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले. सिमिलरली 2024 मध्ये देखील जवळपास 370हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले. अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. आणि 2025चा जर विचार केला तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगला स्कोअर या ठिकाणी करता आलेला आहे. म्हणजे पेपर फर्स्टमध्ये 92 पर्यंत विद्यार्थ्यांनी स्कोअर केलेला आहे. 90 स्कोअर अनेक विद्यार्थ्यांनी केलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे फोटो आपल्याला शेअर केलेले नाहीत, म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांचे फोटो या ठिकाणी ॲड करू शकलेलो नाहीये. पण अनेक विद्यार्थ्यांनी 80+ स्कोअर पेपर फर्स्टमध्ये केलेला आहे. इतका स्कोअर जर तुम्ही पेपर फर्स्टमध्ये केला तर डेफिनेटली तुमचे क्वालिफाय होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात वाढतात. कारण पेपर फर्स्टचा स्कोअर जितका जास्त होईल तितकं बर्डन पेपर सेकंडचं कमी होतं आणि एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय होण्यासाठी मदत होऊन जाते. कारण तुम्हाला माहीत असेल पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन्ही पेपर मिळून किती मार्कावर तुम्हाला पडत आहेत त्यावर तुमचं क्वालिफिकेशन डिपेंड आहे. दोघांचं मिळून ॲव्हरेज मार्क तुम्हाला चांगले मिळाले पाहिजे. पेपर फर्स्टला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये आपल्याला क्वालिफाय लवकरात लवकर होता येईल. फ्रेंड, खूप सारे विद्यार्थी 2025चा सेट एक्झाम आपले क्वालिफाय झालेले आहेत. अनेकांचे फीडबॅक मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर शेअर केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता जवळपास 123 पानांची PDF आहे. त्यामध्ये सर्वांची फीडबॅक मी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला शेअर केलेले आहेत. म्हणजे खूप विद्यार्थी यावर्षी आपले क्वालिफाय झाले. पेपर फर्स्टमध्ये खूप चांगला स्कोअर विद्यार्थ्यांना करता आलेला आहे. तुम्ही पण चांगला स्कोअर करून MSCET एक्झाम इझी वेने क्रॅक करू शकता. आता इतका चांगला स्कोअर करायचं म्हणलं तर प्रॉपरली प्लॅनिंग लागतं. प्रॉपरली सर्व सिलेबस कंप्लीट करणं आवश्यक असतं. हेच आपण कोर्समध्ये कव्हर करून घेतो. मग हा कोर्स नेमकं कसा असेल ते आपण या ठिकाणी सिंपल वेमध्ये समजून घेऊया. तर फ्रेंड, हे पहा, जो आपला कोर्स आहे हा कोर्स MSCET एक्झाम 2026 ओरिएंटेड असेल. पण या कोर्समध्ये पेट एंट्रन्सचा सिलेबस देखील कव्हर होईल. त्याचबरोबर नेट एक्झामचा सिलेबस देखील कव्हर होईल. कारण यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला टीच केलं जाईल. त्यामार्फत पेट एंट्रन्स तुमची डिटेलमध्ये कव्हर होऊन जाईल. आणि नेट आणि सेटसाठी सिलेबस सेम असल्यामुळे नेट आणि सेटचा सिलेबस या कोर्समध्ये कव्हर होऊनच जातो. ठीक आहे ना. तर हे सर्व कंप्लीट करण्यासाठी जवळपास 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. त्यामार्फत पेपर फर्स्टचा एंटायर सिलेबस आपण कव्हर करतो. जसं की पेपर फर्स्टमध्ये हायर एज्युकेशन, रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, कॉम्प्रिहेन्शन, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, पीपल इन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट, त्यानंतर ICT असे जे काही 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट डिटेलमध्ये या कोर्समध्ये कव्हर केले जातात. पूर्ण सिलेबस पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला जातो. त्यामार्फत युनिट वाईज सर्व गोष्टी कव्हर कंप्लीट केल्या जातात. सिंपल, म्हणजे सर्व गोष्टी सिस्टमॅटिक वेने, असं कुठलंही लेक्चर कुठेही तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार नाहीये. एकदम सिस्टमॅटिक वेने इंडेक्स तयार करून सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तुम्हाला कळणारही नाही की आपण इतका मोठा सिलेबस कधी कंप्लीट केला. एकदम सिस्टमॅटिक वेने आणि सिंपल वेने सर्व गोष्टी कव्हर केल्या जातील. हे 240 व्हिडिओ तुम्ही कधी पाहिले हे तुमच्या लक्षातही येणार नाही. इतक्या सोप्या पद्धतीने सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर या कोर्समध्ये एक्झामिनेशन ओरिएंटेड काही सिंपल ट्रिक्स आणि टिप्स शेअर केल्या जातील, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला योग्य परफॉर्मन्स करता येईल. कोर्समध्ये रिव्हिजन लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातील. म्हणजे एक्झाम होण्यापूर्वी एखादा आठवडा पूर्णपणे रिव्हिजन लेक्चर प्रोव्हाइड केले जातात. जे पण आपण कोर्समध्ये कव्हर केलेलं आहे ते सर्व रिव्हिजन मार्फत कंप्लीट करून दिलं जातं.
या कोर्समध्ये जो कंटेंट आहे तो कंटेंट लेक्चरच्या खाली इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड केला जातो. एक पॉईंट समजून घ्या, शिकवताना स्क्रीनवर कंटेंट अशा प्रकारे इंग्लिश असतो, त्याचे PDF नोट्स त्या लेक्चर खाली इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असतात. या कोर्समध्ये MSCET एक्झामचे जे पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते डिटेलमध्ये सोडून दिले जातात. म्हणजे पर्टिक्युलर क्वेश्चन, त्या क्वेश्चनचे चारही ऑप्शन प्रॉपरली ॲनालिसिस केले जातात. कुठला ऑप्शन करेक्ट आहे, बाकीचे का रॉंग आहे हे देखील प्रॉपरली सांगितलं जातं. कारण प्रॉपरली क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहीत असेल जवळपास 20% क्वेश्चन हे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमधून रिलीज होतात, तिथूनच करेक्ट होतात. म्हणून सर्व क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये सोडवणं अतिशय महत्त्वाचं आहे. या कोर्समध्ये एक्झामिनेशनपूर्वी काही स्पेशल लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातील, जे काही गायडन्स असतील त्यामार्फत तुम्हाला प्रॉपर वेने काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या जातील, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये प्रॉपर वेळेत तुम्ही योग्य परफॉर्मन्स करून एक्झाम देऊ शकता. या कोर्सचा वापर सांगितल्याप्रमाणे नेट एक्झामला होईलच, त्याचबरोबर कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर तुम्हाला पेट एंट्रान्स द्यायची असेल तर त्यासाठी देखील या कोर्सचा वापर तुम्हाला होऊ शकतो. या कोर्सचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कोर्समध्ये डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. व्हिडिओमार्फत त्याचं एक्सप्लेनेशन देखील प्रोव्हाइड केलं जातं. चांगल्या क्वालिटीचे हे क्वेश्चन पेपर असतात. ओरिजिनल पेपर सारखेच पेपर या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. तुम्हाला या ठिकाणी एक डेमो दाखवल पहा. हे अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर असतात, ठीक आहे ना. आता हा पेपर ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे लक्षात येत नाही, ठीक आहे. म्हणजे एकदम ओरिजिनल पेपर जसे असतात ना त्याच पद्धतीने क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी फ्रेम केलेले आहेत. पण हे डेमो पेपर आहे, कुठेही या ठिकाणी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन वगैरे आपण ॲड केलेले नाहीत. डेमो पेपर आहेत, त्या पद्धतीनेच तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. आणि हे पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला कळतं की आपण कुठे चुकतोय, आणि हे चुका तुम्हाला लक्षात आल्या ना तर स्कोर तुमचा अल्टिमेट वाढतो. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केला जातो ॲप्लिकेशनवर, त्यानंतर तो क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवायचा तुमच्या बेसिसवर, तुमचे आन्सर कुठले येत आहेत हे पाहायचं. त्यानंतर एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तो तुम्ही क्रॉस व्हेरीफाय केलं ना तुम्हाला कळतं की आपलं आन्सर का चुकलं, ठीक आहे ना. कारण प्रत्येक क्वेश्चन त्याचे ऑप्शन तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमार्फत एक्सप्लेन पण करून दिले जातात. मग एखाद्या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही ए निवडलं आणि आम्ही तुम्हाला डी आन्सर सांगितलं, मग तुम्ही ए निवडलं, कुठल्या अँगल निवडलं होते तुम्हाला कळतं, आम्ही डी कुठल्या अँगलने तुम्हाला सांगितलं हे कळतं. त्यामुळे होतं काय, तुमच्या चुका कमी होतात. आणि चुका कमी होणं म्हणजेच काय, परफॉर्मन्स वाढणं, ठीक ना. त्या अनुषंगाने हे प्रॅक्टिस किंवा डेमो क्वेश्चन पेपर तुम्हाला याच कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर या कोर्समध्ये जो पण कंटेंट आहे तो एकदम सिंपल लँग्वेजमध्ये आपण ॲड केलेला आहे. कुठेही पुस्तकाची भाषा आपण यूज केलेली नाही किंवा AI ची पण भाषा यूज केलेली नाही आहे. सिंपल वेमध्ये सर्व कंटेंट ॲड केलं आहे, तुम्हाला कळेल त्याच लँग्वेजमध्ये कंटेंट ॲड आहे. ह्या कोर्सचा वापर करून क्वालिफाय झाल्यानंतर इंटरव्ह्यू संदर्भात देखील तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केला जाईल ॲज पर रिक्वायरमेंट. या कोर्समध्ये डेली बेसिसवर लेक्चर रेकॉर्ड करून शेअर केले जातात. तुम्हाला वेळ भेटेल त्या पद्धतीने लेक्चर पाहू शकता, पण डेली लेक्चर प्रोव्हाइड केलं जाईल. या कोर्सचा ॲक्सेस खूप इझी आहे. अँड्रॉइड ॲप्लिकेशन मार्फत या कोर्सचा ॲक्सेस दिला जातो. आपलं स्वतःचं ॲप्लिकेशन आहे, त्यामार्फत तुम्हाला ॲक्सेस प्रोव्हाइड होतो. या कोर्सचा ॲक्सेस किंवा ड्युरेशन टिल दी सेट एक्झाम असेल, म्हणजे आत्ताचं सेट एक्झाम होईपर्यंत या कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. या कोर्समध्ये डेमो पेपर प्रोव्हाइड होतीलच, त्याचबरोबर मॉक टेस्ट असतील किंवा क्विज असतील त्या देखील प्रोव्हाइड केल्या जातात. या कोर्सची फी 2500 आहे, नॉट रिफंडेबल. जर 2500 ॲट अ वन टाईम पेमेंट करणे तुम्हाला पॉसिबल नसेल तर ही फी तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पेड करू शकता. 1500 तुम्हाला कोर्स जॉईन करताना पेमेंट करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे फी इन्स्टॉलमेंटमध्ये देखील भरू शकता. जर आर्थिक परिस्थिती योग्य असेल तर ॲट वन टाईम 2500 पेड करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. फ्रेंड, कोर्सची पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला कळले असेल तर डायरेक्टली याच नंबरला गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करा, स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा. त्यानंतर तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस इमिजिएटली प्रोव्हाइड केला जाईल. किंवा काही क्वेरी असेल तर याच नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा, क्वेरीचं सोल्युशन मिळवा. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. हा आपला नंबर आहे 90 11 36 20 82, ठीक आहे ना. व्हॉट्सअपला मेसेज करा, क्वेरी काय असेल ती मेन्शन करा, किंवा कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तरी देखील तुम्ही या नंबरला मेसेज करू शकता. तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन शेअर केलं जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर याच नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा. निश्चिंत राहा, तुम्हाला 5 मिनिटांच्या आत
ॲप्लिकेशनमध्ये ॲक्सेस प्रोव्हाइड केला जातो. कशा पद्धतीने ॲप्लिकेशन यूज करायचं ते देखील व्हिडिओमार्फत सांगितलं जातं. सो डोंट वरी. तर फ्रेंड, ही जी नवीन बॅच आहे या कोर्स संदर्भात ती आपली सुरू होणार आहे 26/4/2026ला. ठीक ना. आणि एकदा बॅच सुरू झाल्यानंतर डेली बेसिसवर लेक्चर प्रोव्हाइड केले जातील जोपर्यंत आपला एक्झाम होत नाही तोपर्यंत. सिंपल, सिन्सिअरली, प्रामाणिकपणे जर कोर्स फॉलो केला तर क्वालिफाय होऊ शकता. कारण प्रामाणिकपणे सर्व गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी यश आपल्याला हमखास भेटतं. कारण आम्ही या ठिकाणी 100% आमचं देण्याचा प्रयत्न करत आहोत. पूर्ण सिलेबस तुमचा कंप्लीट करून घेणार आहोत, प्लस MCQs प्रॅक्टिस करून घेणार आहोत, त्यानंतर डेमो पेपर देखील सोडून घेणार आहोत. मग इतकं सर्व केलं तर आपला परफॉर्मन्स हा वाढतोच. पण या सर्व गोष्टी तुम्ही मन लावून केल्या पाहिजे, प्रॉपर वेनी सर्व गोष्टी हँडल केल्या जाईल. ठीक आहे, जास्त वेळ देण्याची गरज नाही. डेली फक्त तुम्ही मॅक्झिमम 30 मिनिटं दिली तरी पण हा कोर्स तुमचा प्रॉपरली कव्हर होऊ शकतो. एक्झाम आल्यानंतर किंवा एक्झामचं नोटिफिकेशन आल्यानंतर थोडासा वेळ वाढू शकतो. पण आत्ता सध्या डेली 30 मिनिटं सफिशियंट आहेत. डेली फक्त 30 मिनिटं दिली तरी पण तुमचा प्रॉपरली पेपर फर्स्टचा सिलेबस कव्हर होईल. ठीक आहे. सो आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळेल असेल. आता जे विद्यार्थी कॉमर्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करताना कॉमर्स कोर्स असा मेसेज करा. त्यांना कॉमर्स कोर्सबद्दल पण पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. सिंपल. बाकी पेपर फर्स्टचा कोर्स आपण प्रोव्हाइड करतच आहोत. ठीक आहे. तर फ्रेंड, या नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. कोर्स जॉईन करायचं असेल तर नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट देखील शेअर करू शकता. तर फ्रेंड, आजचं तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.